मुंबईतील बँड्रा मातोश्री परिसरातून बँड्रा पूर्व स्थानकापर्यंत जाणारा स्कायवॉक आता पूर्ण झालेला आहे आणि पुन्हा एकदा याला नव्यानं तयार करण्यात आलेलं आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीनं बँड्रा पूर्व रेल्वे स्थानक ते म्हाडा कार्यालयापर्यंत स्कायवॉकची उभारणी केली गेलेली आहे आणि काम अंतिम टप्प्यात असलं तरी या कामाचा जो खर्च आहे तो 17 कोटी रुपयांना वाढल्याचं बोललं जातं। या कामामुळे काही जलवाहिन्या आणि पर्जन्य वाहिन्या बाधित होत असल्यानं त्या स्थलांतरित करण्याच्या कामासाठी हा खर्च करण्यात आलेला आहे। त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च 123 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून हा सर्वात महागडा स्कायवॉक ठरत आहे। आपण पाहतोय की कार पूर्ण झाल्याची जी दिनांक आहे ती 31/12/2025 या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंता पूल विभागाकडून दाखवण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच आपण पाहतोय की बँड्रा रेल्वे स्थानक ते म्हाडा कार्यालयादरम्यान हा जो पूल आहे तो आता तयार झालेला आहे। आपण पाहतोय की बँड्रा पूर्वेपासून म्हाडापर्यंत येण्यासाठी बऱ्याचशा वाहतुकीच्या समस्यांना त्यासोबतच रस्त्यावरून चालताना जे पादचारी आहेत त्यांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागत होतं। त्यामुळे या ठिकाणी या स्कायवॉकची जी निर्मिती आहे ती करण्यात आली होती। खरं तर 2008-2009 मध्ये याला उभारण्यात आलं होतं, मात्र मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्यानंतर स्कायवॉक सुरक्षित नसल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानंतर 2019 मध्ये तो जमीनदोस्त करण्यात आला होता आणि स्कायवॉकच नसल्यानं स्थानकाबाहेर पडताच अनेक जण म्हाडापर्यंत चालत येत होते। मात्र आता आपण पाहतोय की 31 डिसेंबर 2025 पूर्वी याला खुलं करण्याचं महापालिकेचं उद्दिष्ट असून काम अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे आणि स्कायवॉक उभारणीसाठी महापालिकेनं विविध करांसह 106 कोटी रुपये मंजूर केले, परंतु हा खर्च आता 123 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे मुंबईतील हा सगळ्यात महागडा स्कायवॉक म्हणून ओळखला जाणार आहे। मात्र या स्कायवॉकचा किती वापर मुंबईकर करणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।